समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. मला सातारा शहरातल्या पोलीस डिपार्टमेंटला एक आवाहन करायचे आणि एक विनंती करायची. माझ्या इथं माझ्या वॉर्ड क्रमांक 17 मध्ये वळू केंद्र आहे. भरपूर झोपडपट्टीचा भाग आहे. वळू केंद्रात मोकळं ग्राउंड आहे. तिथं दवाखाना आहे, पशुवैद्य दवाखाना आहे आणि तिथं लोकवस्ती आहे. त्यालाच लागून फॉरेस्ट कॉलनी, तलाठी कॉलनी, समोरच्या बाजूला सगळ्या कॉलन्या वगैरे सगळ्या आहेत. परिसर एकदम महिला वर्ग असतात, ज्येष्ठ असतात, युवक असतात. पण मागं बी एक किस्सा झालता. त्या एसपी साहेबांना मी सांगितलेलं, एक 4 व्हीलर तिथं जाळाजाळी झाली, कोयते घेऊन मारामारी झाली. आता तिथली असली परिस्थिती आहे, आमची महिला वर्ग, माझ्या ताई, माझ्या बहिणी तिथून जाऊ शकत नाही, चालत जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मी खूप वेळा वारंवार डिपार्टमेंटला फोन करून सांगतो, इथं मुलं बसतात, तिथं दंगा करतात, चुकीचे धंदे चालतात, तिथं सगळे अडचणीचे विषय चालू असतात. महाराज साहेबांना, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंनी मी मध्ये 2-3 वेळा सूचना दिल्या, बाबा याच्यावर लक्ष ठेवा. मला पोलीस डिपार्टमेंटला एक विनंती करायची, आपण महिला सुरक्षित ठेवायला पाहिजेत, महिला तिथनं जायला पाहिजेत, यायला पाहिजेत. पण तिथं गैरकारवाई, चुकीचे सर्व काम होत असतंय. तर पोलीस डिपार्टमेंटनं कृपया करून लक्ष द्यावं. तिथलं सगळं जी काय येणारी माणसं, जी चुकीची दारू पिणारी, मस्ती करणारी, गांजा वाढणारी, ही सगळं बंद व्हायला पाहिजे. हे माझ्या वार्डातले म्हणून सांगत नाही, अख्ख्या सातारा शहरातली अडचण पोलीस डिपार्टमेंट चांगलं काम करतंय हे बी आम्हाला माहिती आहे. नवीन एसपी साहेब आल्यात, खूप चांगलं काम चाललंय हे बी माहिती आहे. पण ज्या काय गोष्टी त्यांच्या निदर्शन येत नाहीत, त्यांच्या लक्षात येत नाहीत, त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. माझ्या लोकांची, माझ्या सुरक्षा, आमच्या विलासपूर गोळीबारच्या सर्व लोकांची ही राहायला पाहिजे, अशी माझी कळकळीची पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे. आता तुम्हाला पालखीचा विषय आहे, पालखीला तुम्हाला बंदोबस्त आहे. पालखी झाल्यानंतर ह्याच्यावर पर्याय करून, ह्याच्यावर मार्ग काढून हे सगळं बंद व्हायला पाहिजे, अशी माझी कळकळीची डिपार्टमेंटला विनंती आहे. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.